मी सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आहे आणि इथे मराठा आंदोलकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे। राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून मराठा आंदोलक मुंबईमध्ये म्हणजेच आझाद मैदानाकडे जायला मुंबईत पोहोचतायत। रेल्वे स्टेशनवरती इथे काही मराठा आंदोलक आलेले आहेत, त्यांच्याशी आपल्याला बोलायचं आहे। काका कुठून आलात? बीड जिल्हा बोरी पिंपळगाव गेवराई तालुका। कधी आलात? परवा दिवशी। परवा दिवशी। काय आता मागच्या 2 दिवसांवर राहण्याची व्यवस्था कुठे होती? सिमेंट वाकार वाशीत वाशी नाही इथं आपलं शिवडीला। आता काय मागण्या काय तुमच्या सरकारकडे? मागणी आरक्षण, दुसरं काहीच नाही। दुसरं काय पाहिजे? आरक्षणामुळे आलो तर आम्ही सगळे गावातून जवळजवळ 108 लोक आहेत। 108 लोक आहेत? हो। पण सरकारचं म्हणणं आहे की आम्ही मराठा समाजातल्या मुलांना सवलती दिल्या आहेत। काय दिलं? काहीच नाही दिलं, काही नाही दिलं। दिलं की पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता आहे, परत पंजाबराव देशमुखचा कोणाला भेटतो? जे मोठा अधिकारी हे मंत्री लोक आहेत त्यांनाच भेटतो, गरीबाला भेटत ना ते। शेतकऱ्याला काय नाही। त्याच्यामुळे शेतकरी इकडे पळाला आज। इथून परत जाऊ आम्ही आता, तोपर्यंत मुंबईतच राहायचं आम्हाला बी। आता आरक्षण जेव्हा भेटन तेव्हाच आम्ही सारी सोय करून आणलेली आता त्या जेवणाची त्याची। काय कशी सोय केली? काय तांदूळ खिचडी पचडी, कुठंतरी खायचं झोपायचं यायचं, खुशाला इकडं पाटलाकडे यायचं, भेट घ्यायची, पुन्हा फिरत राहायचं। जीवाची मुंबई आमची बी। काही अडचणी आल्या तुम्हाला मुंबईत आल्यानंतर? अरे आपला संडासच्या पाण्याच्या झोपण्या सोय नाही, कुठं पावसात कुठं झोपायला लागायला लागलं। मग मराठा समन्वयकांनी अशी सोय केली आहे का किंवा बीएमसी कडून अशी सोय झाली का? नाही ना, सोय नाही ना। इथं रेल्वे स्टेशनवर झोपलो आम्ही। बोला गेवराई बीड। आता काय मागणी काय? आरक्षण पाहिजे आम्हाला। कशासाठी? शिक्षणासाठी, लेकरासाठी। आम्हाला 2-2.5 लाख रुपये लागते, त्यांना 17-18 हजार रुपये त्यांचे होते। आम्हाला पैसा लागते। सरकार तर म्हणते आम्ही सवलती देतोय। कुठे दिल्यात? काही काहीच नाही दिलं साहेब। शिष्यवृत्ती वगैरे वगैरे काय नाही, काय नाही, काय आमच्या बहुत येतच नाही काही। तुम्ही कुठून आलात? बीड। बीड मधून। काय मागणी? काय मागणी? तीच आरक्षण बाबतीतच। जरांगे पाटील म्हणतात आता हलायचं नाही, हलणारच नाही। जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही। आता हे तुम्हाला इथे अडचणी होत आहेत, जेव्हा खायची सोय नाही, झोपायची सोय नाही। काय प्यायला आम्ही सगळंच आणलेलं आहे, झोपायला बी पाहायला बी आणलेले। रस्त्यावर झोपू पण जेव्हापर्यंत पाटील जात नाहीत आणि आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही जात नाही। पाटीलच उपाशी राहायचं तर आम्ही उपाशी राहू। तुम्ही सुद्धा उपोषण करणार? हो, आम्ही बी करणार ना। आता कुठून आलाय? बीड। बीडला कितवीला आहे तू सध्या? 12वी। काय अडचणी तुला शिक्षणात? शिक्षणाचे आरक्षण नाही। आरक्षणामुळे काय अडचणी येतात तुला? सवलत भेटत नाही, ज्या पाहिजे त्या पैसे पाणी। जवळ पाटील तवर आम्ही थांबणार। 12वीला कुठल्या शाखेला? गेवराईला। कुठल्या आर्ट्स, कॉमर्स, सायन्स? आर्ट। किती फीस भरली? तुम्हाला सांगतो 1 लाख रुपये आणि ओबीसी वाल्याला 25,000 रुपये। कुठल्या कोर्सला? याला वेल्डर। अच्छा, हो। एनसीबीसी ला? हो। एनसीबीसी ला आहेस? आता तुला वाटतं की तुझ्या अडचणी सुटतील मुंबईत? हो, 100%। कशा? आरक्षण जर भेटलं तर, आणि आम्ही ते घेणारच आणि भेटणारच। आम्ही इथून हलणार सुद्धा। पाटील उपाशी तर आम्ही उपाशी। एक मराठा। कोणतं चॅनल? अजून आपण इथं काही लोकांशी बोलूयात। कुठून आलायस? कुठून आलायस? बोरी पिंपळगाव। बोरी पिंपळगाव, बीड जिल्हा। हा, बीड जिल्हा। काय काय मागणी आता? ओबीसीतून आरक्षण पाहिजे, ओबीसी मधूनच।